धर्मेंद्र प्रधान यांना अखेर शिक्षण मंत्री पदावरून हटवण्यात आलंय। शनिवारी दुपारी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या 36 दिवसांच्या आंदोलनाचं हे मोठं यश आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जंतर मंतरवर जोरदार जल्लोष सुद्धा करण्यात आला। पाहूयात। तरुणाई रस्त्यावर उतरली तर काय घडू शकतं याची झलक देशानं शनिवारी बघितली। नाही म्हणणाऱ्या सरकारला अखेर तरुणाईनं झुकवलं आणि नीट पेपर फुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं। दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी आंदोलनावर ठाम होती। जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत देशभरात आंदोलन थांबणार नाही असा इशारा दिला। त्यानंतर अखेर आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स एक्सवर पोस्ट करून आपण राजीनामा दिल्याची घोषणा केली। मी देशातील युवकांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या न्याय्य अपेक्षांचा आदर करतो, परंतु 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट यूजी परीक्षेत अनियमितता समोर आली। भारत सरकारनं त्वरित दखल घेतली, प्रकरण सीबीआयला चौकशीला सोपवलं, परीक्षा रद्द केली आणि पुन्हा परीक्षेची तारीख जाहीर केली। पहिल्या दिवसापासून मी याची जबाबदारी स्वीकारली आणि या परिस्थितीपासून कधीही तोंड फिरवलं नाही। कोणत्याही विद्यार्थ्यांची परीक्षा माफियामुळे वाया जाऊ द्यायची नाही, अन्याय होऊ द्यायचा नाही, हा माझा संकल्प होता। गेल्या 10 दिवसातील घटनाक्रम पाहून मी दुःखी आहे। हे माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाहीये। भारताची युवा शक्ती हीच या देशाची खरी ताकद आहे। देशातील युवा शक्तीला भ्रमाच्या चक्रव्यूहात अडकू द्यायचं नाही, हाच माझा संकल्प आहे। जंतर मंतर आणि देशभरात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा राष्ट्रविरोधी शक्तींनी फायदा घेऊ नये। नीट पेपर फुटी विरोधात अभिजित दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आवाहनाला साथ देत गेल्या 36 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर ठाण मांडून बसलेल्या हजारो तरुणांनी राजीनाम्याची बातमी येताच एकच जल्लोष केला। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा मोठा विजय असून झुकलो नाही तर राजीनामे घेऊ शकतो असं यातून दिसतं, असं अभिजित दिपकेंनी म्हटलं। तर आता लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणीही केली आहे। धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा तो हो गया है, और ये इस्तीफा गवाह इस बात का, अगर आप लोग डरेंगे नहीं, अगर आप लोग इस सरकार के सामने झुकेंगे नहीं तो अच्छे इस्तीफे ले सकते हैं हम। तो डरना नहीं है, डेमोक्रेसी है। अगर डेमोक्रेसी में बोलने से डर लगने लगे तो कैसी डेमोक्रेसी है? डरना नहीं है। अगर अपनी आवाज उठाओगे तभी ये लोग लाइन में रहेंगे और इन्हें लाइन में रखना जरूरी है, क्योंकि ये जो आज खुद को बादशाह समझ बैठे हैं ना, ये हमारी वजह से बैठे हुए हैं। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी 26 दिवस आमरण उपोषण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आनंद व्यक्त केला। एक्सवर पोस्ट करून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। हा लोकशाहीचा विजय आहे, प्रत्यक्ष लोकशाही थेट रस्त्यांवरून। हा शांतता, संयम आणि चिकाटीचा विजय आहे। देशाच्या जेनझींचं अभिनंदन आणि सर्व नागरिकांचे आभार, ज्यांनी भीती आणि भीतीची भीती झुगारून देशाच्या कानाकोपऱ्यातनं उठाव केला, उत्तरदायित्वाकडून आता सुधारणांकडे। प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तरुणाईच्या आंदोलनाचं केंद्र बनलेल्या जंतर मंतरवर आनंदाची लहर पसरली। आंदोलकांनी प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर एकच जल्लोष केला। देशचा युवा रस्त्यावरती उतरला, 1 महिन्यासाठी जंतर मंतर मध्ये बसला, 100 शहरांमध्ये आंदोलन करत होता आणि आज तो राजीनामा मिळालेला आहे। ही आमच्या सगळ्यांची जीत आहे, पण ही आज कॉकरोच जनता पार्टीची जीत आहे। आणि त्यांनी जे करून दाखवलंय, त्यांनी ज्या युवाला जागरूकता दाखवली आहे आणि या देशाला जागरूक केलं आहे, त्याला माझा सन्मान। तरुणाईनं रस्त्यावर उतरून क्रांती केली। तरुणांच्या रेट्यानं देशाच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत इतिहास घडवलाय। हा विजय तरुणांचा आत्मविश्वास वाढवणार आहे। जंतर मंतरवरच्या या आंदोलनाची पुढची दिशा काय राहते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जंतर मंतरवरून मनश्री पाठकसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।